नमस्ते. ज्ञानज्योती या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहात माहिती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची. स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती. पाश्चात्य राष्ट्रातील नव्या पिढीला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक डॉक्टर राधाकृष्णन. डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तणी या गावी झाला. त्यांनी मद्रासमधल्या ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी संपादन केली. मद्रासमधल्या ख्रिश्चन कॉलेजमधून MA ही पदवी संपादन केल्यावर तिथले प्रेसिडेन्सी कॉलेज, म्हैसूर विश्वविद्यालय, कलकत्ता विश्वविद्यालय अशा काही ठिकाणी त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. कलकत्ता विश्वविद्यालयात नोकरी करत असताना लंडनला भरलेल्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेला ते कलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून गेले. 1931 साली त्यांचे आंध्र विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू व नंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून नेमणूक झाली. राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. 1949 ते 52 या काळात ते रशियात भारताचे राजदूत होते. स्वामी विवेकानंद व स्वामी रामतीर्थ यांच्यानंतर त्यांनीच हिंदू धर्म व तत्त्वज्ञान यांचे श्रेष्ठत्व पाश्चात्यांना पटवून दिले. माणसाने कितीही जरी अधिभौतिक प्रगती केली तरी आध्यात्मिक प्रगती केल्याशिवाय त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही, असे ते आपल्या शैलीदार इंग्रजी व्याख्यानातून श्रोत्यांना सांगत. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. 1954 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला. हिंदू जीवनविषयक दृष्टिकोन, आज आपल्याला हवा असलेला धर्म, भारतीय तत्त्वज्ञान, जीवनविषयक आदर्श दृष्टिकोन असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.